आपण कैरीचं पन्ह करतोय आणि ते असं चाट मसाला वगैरे वापरून मी करणार आहे. तर ह्या कैऱ्या आहेत अशाच होत्या. तर साला काढून घेतल्यात आणि उकडून घेतल्यात मस्त बघा, इतक्या नरम झाल्यात. आपण जेव्हा कुकरला भात लावतो तर ते त्यात ठेवलं तरी चालेल. आपण याचा गर असा हाताने काढून घ्यायचंय, सहज निघतो तो. आणि हे आता मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. तसंच आपण दुसरीकडे हे जे पाणी काढलेलं होतं आपण त्याच पाण्याचा वापर करणार आहोत. कढईमध्ये मी हे पाणी घालते. आता जेवढा कैरीचा गर निघेल तेवढीच आपल्याला गुळाचा वापर करणार आहोत. आपण हे पन्ह जे आहे ते गुळात बनवणार आहोत. थोडीशी आपण फक्त चवीपुरती साखर घालणार आहोत त्याच्यात, बाकी आपण जास्त गुळ वापरणार आहोत. बघा इतका छान बाटा निघालेला आहे, मस्त त्याचा गर पूर्ण निघतो. कापून घ्यायची गरज नाही, आपण डायरेक्टच ह्या उकडायच्या. आणि आता हे मिक्सरला सर्व फिरवून घेते मी. पाण्याला मस्त उकळी आलेली आहे. आता जेवढा गर आहे आपल्याला, हा मिक्सरला मी असा बारीक करून घेतलेला आहे, एकदम पेस्ट होते त्याची. प्रथम आपण या पाण्यामध्ये सगळा गुळ विरघळवून घेऊया. हे पन्ह असतं ते बरेच दिवस टिकतं, तरी फ्रीजमध्येच ठेवायचं, हे बाहेर ठेवायचं नाही. हे बाहेरचं विकतचं पन्ह खूप विचित्र केलेलं असतं, काय कळत नाही त्याच्यात काय घालतात ते. नुसतं साखरेचा पाक लागतो. थोडी आपण किंचित 2 चिमूट मीठ घालूया याच्यात. हा हे चाट मसाला, ही नुसती जिरा पावडर आहे की जिरा वाटून भाजून आपण वाटण्यामध्ये. आता हे घट्ट असं सिरप होणार. आपल्याला ह्याच्यामध्ये जेव्हा पन्ह आपण पिणार त्यावेळेला पाणी घालून आपल्याला ते बनवावं लागेल. आपण थोडं गोडी वाढवण्यासाठी चहाचे आहेत त्याचे 4-5 चमचे साखर घालूया. आपण एक बीटरने वगैरे पण हे ढवळून घेऊ शकतो व्यवस्थित. आपल्याला एकजीव करायचंय नीट. कैरीचं पन्ह आपलं गुळामधलं ते सुद्धा आपण मसाले पण वापरले त्याच्यात आणि हे तयार झालेलं आहे. आता हे थंड करून आपण एखाद्या काचेच्या बरणीत किंवा बॉटलमध्ये पण भरून ठेवू शकतो आणि जेव्हा हवं तेव्हा आपण याच्यात थंड पाणी घालून मस्तपैकी हे पिऊ शकतो. आपलं हे पन्ह तयार झालेलं आहे. थंड करते मी आता ते. आपण कैरीचं चटकदार असं मस्त पन्ह केलेलं आहे गुळ घालून, त्यात चाट मसाला पण वापरलेला आहे. तर त्याच पन्ह्याचं आपण याच्यामध्ये जे कुल्फीचे हे असतात मोल्ड असतात त्यात पण मी टाकले की लहान मुलांना थोडं अट्रॅक्टिव्ह असं वाटेल. आणि आपण आता पन्ह बनवून घेणार आहोत. तर हे जे आहे ते आपण बॉटलमध्ये भरून ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये. कॉन्सन्ट्रेट आहे ते एकदम. आपल्याला एक 2-3 ग्लासांसाठी बनवून घ्यायचंय. चव घेऊन बघायचं कसं लागतं ते. थोडं कमी जास्त आपल्याला करता येईल ते. थोडासा मी 1 चमचा सब्जाई घालणार आहे थंडाव्यासाठी. आणि हे एकदम चिल्ड पाणी घेतलेलं आहे बर्फाचं. साधं घेतलं तरी चालेल पण थंड पाण्यात खूप छान लागतं. आता खूप छान एकत्र ढवळून घ्यायचंय. आपल्याला काही त्याच्यात घालायचं नाहीये आणि नुसतं हे ग्लासमध्ये घालून सर्व करायचंय. थोडंसं पाणी घालूया आपण अजून. 2 ग्लास याच्यात आरामात होतील. मस्त आपल्या ग्लासमध्ये सर्व करूया. गुळामध्ये बनवल्यामुळे खूप पौष्टिक असं आहे. आणि कुठलाही प्रिझर्वेटिव्ह कलर बिलर घालायची गरज नाहीये. अगदी जे आहे नॅचरल तसंच.
त्याबरोबर मी स्टिक पण उघडून दाखवते. आपण हा अल्युमिनियम फॉईल याला लावलेला आहे झाकण म्हणून. ह्या ज्या स्टिक आहेत त्या आपल्या टूथपिकच्या जाड्या स्टिक होत्या. नंतर ह्याच्या आईस्क्रीम काय ह्याच्या असतात त्या स्टिक लावल्या तरी चालतात, पण माझ्याकडे नव्हत्या म्हणून आता काहीतरी जुगाड करावा लागतो. तर अशा ह्या बनवलेल्या आहेत. बघूया आपण काढून. कैरीच्या पन्ह्यापासून अगदी गुळ घातलेलं पन्ह आहे आणि त्याच्यापासून आपण हे पन्ह पण बनवलेलं आहे अगदी पिण्यासाठी. आणि लहान मुलांसाठी बच्चे कंपनीसाठी आपण या स्टिक पण बनवलेल्या आहेत. किती सुंदर दिसतात बघा. तर काहीतरी आपलं इनोव्हेटिव्ह करायचं आणि मुलांना आता सुट्ट्या चालू झालेल्या आहेत तर नक्की असल्या पौष्टिक रेसिप्या करून खाऊ घाला. तर नक्की आपल्या ही रेसिपी करून बघा. पन्ह इतकं सुंदर झालेलं आहे. नक्की रेसिपी तुम्हाला आवडेल.